राज्यात अवकाळीचा तडाखा, गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस. गहू, मका, आंबा जमीनदोस्त. गेल्या 24 तासांपासून राज्यभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होताना दिसते आहे. पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसतो आहे. पुढील 4 दिवस राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे इशारे देण्यात आले आहेत. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाचे हाय अलर्ट देण्यात आलेले आहेत. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने धाराशिवसह बीड आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आणि या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तोंडचा घास हिरावल्याची भावना व्यक्त करण्यात येते आहे. तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होते आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भ ते दक्षिण भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यभर पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात वाशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.